नमस्कार मुलांनो, मी शाल्मली. आजच्या सत्राची सुरुवात विशिष्ट उष्णता ने करूया. ते काय आहे? तुम्हाला कदाचित असे वाटत असेल की सकाळी जमीन थंड असते आणि दिवसा गरम असते. परंतु सरोवरातील पाणी सकाळी आणि दुपारी दोन्ही वेळी जवळजवळ एका विशिष्ट तापमानात असेल. दोन्ही ठिकाणी सूर्याकडून समान प्रमाणात उष्णता येते, परंतु ते वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देतात. हे कसे शक्य आहे? या भागात आपण शोधू. त्यापूर्वी मागील विषयाची उजळणी करू. संक्षेप. उष्णता ही संक्रमणात ऊर्जेचा एक प्रकार आहे, जो जास्त तापमान असलेल्या शरीरातून कमी तापमान असलेल्या शरीराकडे वाहतो. उष्णतेचे SI एकक ज्यूल असे. त्याचे CGS एकक कॅलरी असे आहे. 1 कॅलरी इज इक्वल टू 4.186 ज्यूल असे असते. जेव्हा 2 किंवा अधिक शरीरे वेगवेगळ्या तापमानांवर असतात, तेव्हा त्यांना थर्मल संपर्कात आणले जाते. तेव्हा उष्ण शरीराने गमावलेली निव्वळ उष्णता ही थंड शरीराने मिळवलेल्या निव्वळ उष्णतेच्या बरोबरीची असते, जोपर्यंत ते थर्मल समतोल गाठत नाहीत. रेणूंची सरासरी गतिज ऊर्जा निरपेक्ष तापमानाच्या थेट प्रमाणात असते. शिकण्याचे परिणाम. या धड्याच्या शेवटी विद्यार्थी हे शिकू शकतील: विशिष्ट उष्णतेची व्याख्या, विशिष्ट उष्णतेचे एकक, उष्णता क्षमता, उष्णता क्षमतेचा वापर. कीवर्ड्स: विशिष्ट उष्णता, उष्णता क्षमता, ज्यूल आणि केल्विन. हे आपण तलावाच्या पाण्याचे तापमान उदाहरण घेतले. तुम्हाला कारण कळेल का? कारण दोघांचेही गुणधर्म वेगळे आहेत. सर्वसाधारणपणे शरीराद्वारे शोषल्या जाणाऱ्या किंवा गमावलेल्या उष्णतेची ऊर्जा प्रमाण 3 घटकांवर अवलंबून असते: शरीराचे वस्तुमान, शरीराच्या तापमानातला बदल आणि 3 शरीराच्या पदार्थाचे स्वरूप. खालील निरीक्षणांवरून आपण हे समजून शकतो: 1 लिटर पाण्याचे तापमान वाढवण्यासाठी लागणारी उष्णता ही 500 मिलीलिटर पाण्याचे तापमान वाढण्यासाठी लागणारी उष्णतेपेक्षा जास्ती असते. जर Q हे शोषलेल्या उष्णतेचे प्रमाण असेल आणि M हे शरीराचे वस्तुमान असेल, 250 मिलीलिटर पाण्याचे तापमान 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढवण्यासाठी लागणारी उष्णता ऊर्जा ही Q ही तापमान 50 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढवण्यासाठी लागणाऱ्या उष्णता ऊर्जेपेक्षा जास्ती आहे. येथे Q हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर T, जेथे टेम्परेचर T हा शरीराच्या तापमानातील बदल आहे. अशा प्रकारे जेव्हा पदार्थाचे तापमान T ने बदलते, तेव्हा त्याने गमावलेली किंवा मिळवलेली उष्णता म्हणजे QM टेम्परेचर T अशी असते. वरील समीकरणावरून प्रणालीचे निरपेक्ष तापमान आणि ऊर्जा एकमेकांच्या प्रमाणात असतात. प्रमाण स्थिरांक म्हणजे पदार्थाची विशिष्ट उष्णता क्षमता S.
पदार्थाची विशिष्ट उष्णता क्षमता म्हणजे 1 किलोग्राम पदार्थाचे तापमान 1 डिग्री सेल्सिअस किंवा 1 किलो कॅलरीने वाढवण्यासाठी लागणारी ही उष्णता. विशिष्ट उष्णता क्षमतेचे SI एकक ज्यूल 1 किंवा किलो कॅलरी 1 असे आहे. विशिष्ट उष्णता क्षमतेचे सर्वात जास्त वापरले जाणारे हे एकक ज्यूल पर किलोग्रॅम डिग्री सेल्सिअस आणि ज्यूल पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस असे असते. वेगवेगळ्या पदार्थांसाठी विशिष्ट उष्णता का वेगळी असते? आपण पाहिले आहे की तापमानात वाढ ही पदार्थाच्या स्वरूपावरून अवलंबून असते. म्हणून पदार्थाची विशिष्ट उष्णता त्याच्या स्वरूपावर अवलंबून असते. जर विशिष्ट उष्णता जास्ती असेल तर पुरवलेल्या समान प्रमाणात उष्णतेची तापमान वाढ किंवा घट होण्याचा दर हा कमी असतो. हे आपल्याला त्याचे तापमान बदलण्यास पदार्थाच्या अनिच्छेच्या डिग्रीची कल्पना देते. आपल्याला माहिती आहे की शरीराचे तापमान शरीराच्या कणांच्या सरासरी गतिज ऊर्जेच्या थेट प्रमाणात असते. प्रणालीच्या शरीर किंवा पदार्थाच्या रेणूंमध्ये रेषीय गतिज ऊर्जा, परिभ्रमण गतिज ऊर्जा, कंपन ऊर्जा आणि रेणूंमधील स्थितीज ऊर्जा अशी विविध प्रकारची ऊर्जेची रूपे असतात. प्रणालीच्या एकूण ऊर्जेला प्रणालीची अंतर्गत ऊर्जा असे म्हणतात. जेव्हा आपण प्रणालीला उष्णता ऊर्जा पुरवतो तेव्हा तिला दिलेली उष्णता ऊर्जा रेणूंद्वारे विविध प्रकारच्या ऊर्जेमध्ये वाटली जाईल. हे वाटप पदार्थानुसार बदलते. जर उष्णता ऊर्जेच्या जास्तीत जास्त वाटा पदार्थाची रेषीय गतिज ऊर्जा वाढवण्यासाठी वापरला गेला असेल तर तापमानात वाढ जास्ती असते. प्रणालीच्या गतिज ऊर्जेचे हे वाटप तापमानानुसार देखील बदलते. म्हणून वेगवेगळ्या पदार्थांसाठी विशिष्ट उष्णता वेगळी असते. जर आपल्याला पदार्थाची विशिष्ट उष्णता माहिती असेल तर आपण Q = mST या समीकरणाचा वापर करून पदार्थाच्या विशिष्ट वस्तुमानाचे तापमान विशिष्ट अंशापर्यंत वाढवण्यासाठी किती उष्णता लागेल आवश्यक आहे हे ठरवू शकतो. विशिष्ट उष्णता क्षमतेचे उपयोग. रेफ्रिजरेटरमधून बाहेर काढलेले खरबूज इतर कोणत्याही फळांपेक्षा जास्ती काळ थंड राहते कारण त्यात पाण्याचे प्रमाण जास्ती असते. पाण्यात जास्त विशिष्ट उष्णता असते. समोसा बाहेर थंड राहतो पण जेव्हा आपण तो खातो तेव्हा तो गरम असतो कारण समोशाच्या आतील कढीपत्त्यात जास्ती विशिष्ट उष्णता असलेली किंवा साठलेली असते. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे असे की पदार्थाची विशिष्ट उष्णता म्हणजे पदार्थाच्या एकक वस्तुमानाचे तापमान एका युनिटने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता. शरीराद्वारे शोषलेल्या किंवा गमावलेल्या उष्णतेचे प्रमाण 3 घटकांद्वारे निश्चित केले जाते. शरीराचे वस्तुमान, शरीराच्या तापमानातला बदल आणि शरीराच्या पदार्थाचे स्वरूप. विशिष्ट उष्णतेचे और विशिष्ट उष्णता क्षमतेचे SI एकक हे ज्यूल kg किंवा किलो केल्विन कॅलरी असे आहे. सर्व पदार्थांमध्ये पाण्याची विशिष्ट उष्णता क्षमता सर्वाधिक आहे. उष्णता क्षमतेचे SI एकक ज्यूल पर किलोग्रॅम असे आहे.